नमस्कार भक्तांनो, येत्या 2 एप्रिल गुरुवारला पवनपुत्र हनुमानांचा भव्य जन्मोत्सव आपण साजरा करणार आहोत। पण सावधान, यावर्षी हनुमान जयंती अतिशय दुर्मिळ योगात येत आहे आणि शास्त्रानुसार अशा काही विशिष्ट टायमिंग आहेत ज्यामध्ये केलेली पूजा साक्षात बजरंगबली कधीही नाकारू शकत नाही। पण मित्रांनो, आपण अनेक भक्त बघितले आहेत की वर्षानुवर्षे उपवास करतात, हनुमंताच्या मंदिरात जातात, तरीही त्यांना म्हणावे तसे फळ मिळत नाही। याचे मुख्य कारण म्हणजे पूजेच्या वेळेत होणारी एक मोठी चूक। ती चूक कोणती आणि यावर्षी पूजेचा अचूक मुहूर्त कोणता आहे, हे सर्व काही आपण व्हिडिओच्या शेवटपर्यंत पूर्ण बघणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। भक्तांनो, यंदा तिथीबाबत कोणतीही गोंधळ मनात ठेवू नका, कारण शास्त्रशुद्ध पंचांगानुसार माहिती अशी आहे की चैत्र पौर्णिमा प्रारंभ 1 एप्रिल 2026 रोजी सकाळी 7:06 होणार आहे आणि चैत्र पौर्णिमेची समाप्ती 2 एप्रिल 2026 रोजी सकाळी 7:41 होणार आहे। हनुमंताचा जन्म सूर्योदयाच्या वेळी झाला होता आणि 2 एप्रिलला सूर्योदयाच्या वेळी पौर्णिमा तिथी असल्यामुळे हनुमान जयंती 2 एप्रिलला साजरी केली जाणार आहे। आता सर्वात महत्त्वाचे म्हणजे पूजेचा सर्वोत्तम मुहूर्त। 2 एप्रिलच्या सकाळी 6:10 पासून ते सकाळी 7:41 पर्यंत ही वेळ सर्वात जास्त शुभ आहे, कारण 7:41 नंतर पौर्णिमा तिथी समाप्त होत आहे। त्यामुळे तुमची मुख्य पूजा आणि हनुमान चालिसेचे पठण याच वेळेत करण्याचा तुम्ही प्रयत्न करा। आता वळूया त्या चुकीकडे जी 99% लोक नकळत करतात। अनेक जण या दिवशी हनुमंताला तेल आणि सिंदूर तर अर्पण करतात, पण ते राम नामाचा जप करायला विसरून जातात। शास्त्र सांगते की हनुमंत त्या भक्तांवर कधीच प्रसन्न होत नाही जो प्रभू रामाचा विसर पडू देतो। यासाठी तुम्हाला पूजेला बसण्यापूर्वी किमान 108 वेळा श्री राम जय राम हा जप करा। त्यानंतरच हनुमान चालिसेला सुरुवात करा। लक्षात ठेवा, रामाचा जप केल्याशिवाय हनुमंताची पूजा पूर्ण होत नाही। तसेच या दिवशी कोणावरही रागावू नका किंवा कोणाचा अपमान करू नका, कारण बजरंगबलीला शुद्ध आचरण प्रिय आहे। या दिवशी तुम्ही मंदिरात न जाता घरी पण खालीलप्रमाणे सेवा करू शकता। सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठून आंघोळ करा आणि लाल किंवा पिवळे वस्त्र परिधान करा। हनुमंताच्या मूर्तीला किंवा फोटोला सेंदूर किंवा चमेलीचे तेल अर्पण करा। नैवेद्यासाठी गुड, फुटाणे किंवा बुंदीच्या लाडूचा वापर करा। जर तुम्हाला शक्य असेल तर पिंपळाच्या पानावर सेंदुराने राम लिहून त्याची माळ हनुमंताला अर्पण करा, त्यामुळे तुमच्यावरील सर्व संकटे दूर होतील। भक्तांनो, या हनुमान जयंतीला पूर्ण श्रद्धेने ही सेवा करा आणि बजरंगबली तुमच्या संकटाचा नाश कसा करतात हे स्वतः अनुभवा। तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। कमेंट बॉक्समध्ये मला जय बजरंगबली किंवा जय श्रीराम लिहायला विसरू नका। तुमच्या एका कमेंटमुळे आम्हाला अशाच विषयावर व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा मिळत असते। जर तुम्हाला ही माहिती मोलाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ तुमच्या सर्व मित्र परिवाराला नक्की शेअर करा। प्रभू रामचंद्र आणि हनुमंताचा आशीर्वाद तुमच्यावर सदैव राहो। धन्यवाद।